नमस्कार मंडळी, कशा आहात सगळे? मस्त मजेत ना? मी अमित पवार आज पुन्हा आलोय सह्याद्रीमध्ये भटकंतीसाठी. आजची आपली भटकंती असणार आहे ती सांक्षी किल्ल्याच्या दिशेने. हा किल्ला पनवेलपासून जवळपास 1 ते 1.5 तासाच्या अंतरावर आहे आणि मुंबईपासून म्हणाल तर जवळच आहे हा किल्ला. हा किल्ला तुम्ही बोलाल तर थोडा अपरिचित किल्ला आहे. फार कमी लोक या किल्ल्याला व्हिजिट देतात. किल्ला खूप छोटा आहे. सो चला तर मग तुम्हाला पण दाखवतो आजची माझी सांक्षी किल्ल्याची भटकंती ही कशी झाली. सो वेळ न घालवता आपण सुरुवात करूया आपल्या भन्नाट अशा भटकंतीची. चलो. सो फायनली मी येऊन पोहोचलो इथे पनवेलला. सो डोंबिवलीवरून सकाळी मी 5:50ची ट्रेन पकडली होती. तिथून ठाण्याला आलो आणि ठाण्यावरून ही पनवेल ट्रेन पकडली. सो ठाण्यावरून 6:20ची पनवेल ट्रेन पकडली आणि आता अराऊंड 7 वाजता मी पनवेलला येऊन पोहोचलेलो आहे. सो इथे आपल्याला बाकीची ट्रेकर्स मंडळी भेटणार आहेत. मोठा ग्रुप आहे. सो चला तर आता इथून पुढे आमची वाटचाल असणार आहे ती सांक्षी किल्ल्याच्या दिशेने. पनवेल स्टेशनच्या बाहेर आम्ही टॅक्सी बुक केल्यात. सो आम्ही जवळपास मोर दॅन 15 लोक आहोत. इथे या माझ्या मागे बघाल तर ह्या टॅक्सी आलेल्या आहेत ज्या मी प्री बुक केल्या होत्या. ऑलरेडी सांगून ठेवलं होतं त्यांना. सो ते आता आले तर ह्या टॅक्सीने आम्ही जाऊ ते सांक्षी किल्ल्याच्या बेस विलेजला. आता आम्ही स्नॅक्स करण्यासाठी इथे श्री दत्त स्नॅक्स कॉर्नर आहे तिथे थांबलो आहे. खूप भारी वडापाव पण भेटतो इथं. म्हणजे ओव्हरऑल ब्रेकफास्ट खूप छान भेटतो इथे. मी चहा घेतला इथे अफलातून चहा आहे, अफलातून. तुम्ही पण इकडे कधी आलात तर नक्की ट्राय करा. त्या साईडला आमच्या टॅक्स्या पार्क आहेत. या साईडला अपोजिट साईडला आम्ही ब्रेकफास्ट करण्यासाठी आलो. हा मुंबई पुणे हायवेच आहे. इथून अलिबागला रोड जातो. आम्ही आता सरळ जाणार आहे ते सांक्षी किल्ल्याच्या बेस विलेजला. चला आता आपण इथे कसे यायचे ते पाहूया. जर तुम्ही मुंबईहून येत असाल तर ट्रेनने पनवेल स्टेशनपर्यंत या. तिथून टॅक्सी सहज उपलब्ध होतात. सांक्षी किल्ल्याच्या पायथ्याशी असलेले जवळचे गाव म्हणजे बळवली. पनवेलहून साधारण 1 तासात तुम्ही या किल्ल्याच्या पायथ्याशी येऊन पोहोचता. आणि जर स्वतःच्या गाडीने येत असाल तर हा किल्ला मुंबईपासून सुमारे 68 किलोमीटर आणि पुण्यापासून सुमारे 114 किलोमीटर अंतरावर आहे. विशेष म्हणजे गडाच्या पायथ्यापर्यंतचा रस्ता अतिशय चांगला असल्यामुळे प्रवास आरामदायी होतो. आम्ही सगळे आता टॅक्सीने इथे सांक्षी गावात येऊन पोचलोय. आता ह्या सगळे माझ्या मागे बघाल ह्या इकडे सगळ्या टॅक्सी पार्क झाल्यात. आम्ही सगळे गाडीतून उतरलोय. आता आम्ही निघालोय ते सांक्षी किल्ल्याच्या दिशेने. दर्गा आहे त्या दर्ग्याच्या बाजूनेच किल्ल्याच्या दिशेने वाट जाते. चला जाऊया आता किल्ल्याच्या दिशेने. किल्ल्याच्या पायथ्याशी पोहोचल्यानंतर सर्वांनी एकमेकांची ओळख करून घेतली आणि थोड्या गप्पा गोष्टींसोबत आजच्या ट्रेकची सुरुवात केली. उत्साहाने भरलेला ग्रुप, समोर उभा असलेला सांक्षी किल्ला आणि निसर्गाच्या सानिध्यात आम्ही किल्ल्याच्या दिशेने पायपीट सुरू केली. सांक्षी किल्ला समुद्रसपाटीपासून तब्बल 850 फूट उंचीवर बसलेला हा किल्ला आकाराने लहान असला तरी इतिहास, निसर्ग आणि थरार यांचा सुंदर संगम अनुभवायला मिळतो. सांक्षी किल्ल्याच्या दिशेने जाताना त्या बाजूलाच एक छोटासा तलाव पाहायला मिळतो. त्याच्या बाजूला एक छोटी विहीर पण आहे. या तलावाचं पाणी बघाल तर शेवाळ आहे त्या पाण्यामध्ये. हा बघा इथेच बोर्ड आहे किल्ल्याच्या दिशेने जाण्यासाठी. आणि त्याच्या बाजूलाच हा छोटा लेक आहे. आणि इथे ही विहीर आहे. त्या विहिरीतलं पाणी देखील खराब आहे, शेवाळ आहे त्याच्यामध्ये. वातावरण पण खूप भारी आहे आता ट्रेकिंगसाठी. रायगड जिल्ह्यातील पेणपासून अवघ्या 10 किलोमीटरवर असलेला हा किल्ला आकाराने लहान असला तरी त्याची भटकंती कायम लक्षात राहते. सह्याद्रीच्या डोंगर रांगेत माणिकगडाच्या पश्चिमेला बसलेला हा डोंगर पाताळगंगा आणि बाळगंगा नदीखोऱ्यांना विभाजित करतो. त्यामुळे येथील निसर्ग सौंदर्य प्रत्येक ऋतूत वेगळीच अनुभूती देतं.
दर्ग्याच्या बाजूने जाणारी वाट ही सरळ सांगशी किल्ल्याच्या दिशेने जाते. वाट मळलेली आहे त्यामुळे चुकण्याचा काही संबंध नाही. हे बघा माझ्या मागे बघू शकता ही अशी मळलेली वाट आहे आणि ही बाकीची आपली ट्रेकर्स मंडळी पण येत आहेत. सो आजचा हा ट्रेक लीड करतायत आपले अभय सर आणि रीमा मॅडम. सो या दोघांनी ट्रेक अरेंज केलाय हा. जवळपास 9:30 पावणे 10च्या दरम्यान आहे आम्ही ट्रेकला सुरुवात केली. बघू आता वरती जायला किती वेळ लागतो. फार मोठा नाही आहे हा किल्ला, सो इतका वेळ लागणार नाही. इथून बघाल आता आम्ही थोडं वरती आलोय 5 मिनिटं चालून आणि इथून खाली आपल्या ज्या टॅक्सी पार्क केल्यात तिथला नजारा दिसतो. बघा हा आपल्या बाजूला आहे हा सांगशी किल्ला. हार्डली 15 मिनिटं झाली असतील आम्हाला वरती येऊन, म्हणजे अर्ध्यामध्ये येऊन. बघा इथे काही सूचना पण आहेत जे गडावर येतात त्यांच्यासाठी. तर तुम्ही पण जेव्हा केव्हा या गडावर याल, म्हणजे कुठल्याही गडावरती जाल, तर गडाचं पावित्र्य हे सर्वांनी राखलं पाहिजे. आता हा जो मेन कातळ टप्पा आहे हा पार करून आपल्याला वरती किल्ल्यावरती जायचं आहे. इथे दोरखंड लावलेला आहे, तर त्याची हेल्प घेऊन आपल्याला वरती जायचं आहे. बॅच आहे हा चढून वरती आल्यानंतर इथेच आपल्याला पाण्याची टाकी पाहायला मिळतात. हे बघा इथे एक पाण्याचा टाका आहे, त्यातील पाणी देखील चांगलं आहे आणि त्याच्या शेजारीच इथे एक पाण्याचा टाका आहे, यातील पाणी देखील चांगलं आहे. इथे देखील हे एक पाण्याचं टाकं पाहायला मिळतं. याच्या शेजारी देखील एक पाण्याचा टाका आहे, पण त्याच्यामध्ये पाणी नाही आहे. इथे हे बघा याच्यामध्ये पाणी नाही आहे. त्या रॉकी पॅचमधून आपण वरती आलो होतो आणि तिथे 2 पाण्याची टाकं आहेत आणि ही जी वाट आहे ही किल्ल्याच्या दिशेने जाते वरती, बाले किल्ल्याच्या दिशेने. आणि त्याच्या शेजारीच हे एक पाण्याचं टाकं आहे आणि याच्या बाजूला मी दाखवलं ते उजलेलं पाण्याचं टाकं आहे. सो चला आता ह्या शिडीने आपण वरती बाले किल्ल्याच्या दिशेने जाऊया. चला. शिडी चढून वरती आल्यानंतर ती लेफ्ट साईडून जी वाट जाते ती पण गडाच्या दिशेने जाते आणि त्याच्या राईट साईडला बघाल तर हे 2 खांबी पाण्याचं टाकं पाहायला मिळतं. हे बघा इथे या टाकीमध्ये पाणी आहे आत्ता आणि पाण्याची अवस्था देखील चांगली आहे. ह्या टाकीच्या शेजारून देखील एक पायवाट गडाच्या दिशेने जाते, पण आता आपण ह्या लेफ्ट साईडने गडाच्या दिशेने जाणार आहोत. सो तुम्हाला हे पाण्याचं टाकं दाखवतो कसं आहे ते. हे बघा तो शिडीचा पॅच आहे तो चढून वरती आलोय.
त्याच्यानंतर इथे रॉकमध्ये स्टेप्स आहेत, त्या चढून वरती यायचं आहे. आणि त्या साईडला आहे ते आपण आता 2 खांबी पाण्याचं टाकं पाहिलं. सो इथे हनीबीज खूप आहेत. सो गडावरती जाताना कुठेही सह्याद्रीमध्ये फिरताना कधी परफ्यूम नका वापरू. फायनली आपण गडमाथ्यावर येऊन पोहोचलेलो आहे. आता आपण गडमाथा एक्सप्लोअर करूया, बघूया गडावरती काय काय आहे. सो गडावरती आल्यानंतर आपल्याला ही पाण्याची टाकी पाहायला मिळतात. याच्यामध्ये पाणी नाही आहे. इथे देखील आपल्याला हे पाण्याचा टाका पाहायला मिळतं. यात देखील पाणी नाही आहे. तिकडे पण 1-2 पाण्याची टाकं आहेत, त्यात देखील पाणी नाही आहे. इथे बघाल तर टाक्यांच्या शेजारीच इथे चर आहेत आणि इथे खळगे देखील आहेत. या चरीचा उपयोग बहुधा पावसाचं जे पाणी पडतं ते पावसाचं पाणी टाकीमध्ये जाण्यासाठी किंवा इथून बाहेर जाण्यासाठी केला जात असावा. इथे हे चर आहेत आणि खळगे पण आहेत. खळगे कशासाठी असायचे? जे पावसाचं पाणी पडायचं ते जे वाहत जायचं इथून, त्याच्यामध्ये जी घाण असायची ती ह्या खळग्यामध्ये साठून राहायची आणि प्युअर पाणी आहे ते टाकीमध्ये जायचं. गडावरून दिसणारा सुंदर सह्याद्रीचा नजारा बघा कसा भारी दिसतोय. गडमाथ्यावर यायला जास्त वेळ नाही लागला. बऱ्यापैकी 30 मिनिट्स मोर दॅन इनफ आहेत गडमाथ्यावर पोहोचण्यासाठी. आपण आता गडाच्या एका शेवटच्या टोकावरती आहे. म्हणजे जिथून आपण चढलो तिथून लेफ्ट साईडला आपण आलो आणि आता आपण पाण्याच्या टाक्या बघितल्या. तिथून पुढे आल्यानंतर हा डेड एंड दिसतो आपल्याला गडमाथ्याचा. इथून खाली गेल्यानंतर एक दरी आहे आणि पलीकडे पण एक डोंगरमाथा दिसतो. इथे पलीकडे बघाल लोखंडी खांब दिसतो जो ध्वज लावण्यासाठी आहे, पण इथला जो ध्वज आहे तो कालांतराने जीर्ण झाला आहे. तिथे देखील काहीतरी असावं. इथून तिकडे जाण्याचा काही आता इथे स्कोप नाही आहे. इथे तुम्हाला टेक्निकल गोष्टींची आवश्यकता आहे जर तुम्हाला वरती जायचं असेल तर. आता इथून परत आपण गडाच्या त्या टोकावरती जाऊया. वातावरण चांगलं असेल तर आपण ड्रोन फ्लाय करू, बघू आपण त्या गडमाथ्यावरती काय आहे. आता आपण गडाच्या त्या टोकावरती जाऊया. इतिहासात पाहिले तर इसवी सन 1540मध्ये अहमदनगरच्या निजामशहाने हा किल्ला गुजरातच्या सुलतानाकडून जिंकून घेतला. त्यानंतर गुजरातच्या सुलतानाने पोर्तुगीजांच्या मदतीने हा किल्ला पुन्हा ताब्यात घेतला. मात्र निजामशाहीच्या सततच्या हल्ल्यामुळे हा किल्ला पोर्तुगीजांच्या ताब्यात देण्यात आला. अखेरीस वारंवार होणाऱ्या संघर्षाला कंटाळून पोर्तुगीजांनी सांक्षी आणि कर्नाळा हे किल्ले निजामशहाकडून विकत घेतले. गडमाथ्यावरून सह्याद्रीचा किती भारी नजारा दिसतोय बघा. हा बघा, रिमझिम कोसळणारा पाऊस, गारगार वाहणारा वारा, धुक्यांची हलकी चादर, हिरव्यागार डोंगरांनी वेढलेलं वातावरण, पक्ष्यांचा मधुर किलबिलाट आणि प्रत्येक पावलागणिक डोळ्यात साठवून ठेवावं असं वाटणारं सह्याद्रीचं अप्रतिम सौंदर्य. चला आता एक साईडचा गडमाथा हा फिरून झालेला आहे. आता आपण दुसऱ्या बाजूला जाऊया, बघूया इकडे काय काय आहे. या साईडला तर बऱ्यापैकी सगळी पाण्याची टाकच होती. आणि इथे येत असाल तर तुमच्या शूजला प्रॉपर ग्रिप पाहिजे. हां, आणि मोस्टली पावसाळ्यात येत असाल तर चांगले प्रॉपर शूज पाहिजेत, कारण इथे रॉक पॅच आहे ते तुम्हाला चढून वरती यायचे आणि ते येत असताना प्रॉपर ग्रिप असलेले शूज पाहिजे तुमच्याकडे, नाहीतर पाय घसरण्याची दाट शक्यता आहे. गडाच्या ह्या दुसऱ्या बाजूला आलो आहे आणि तिथे वरती येताच आपल्याला 2 पाण्याची टाकं पाहायला मिळतात. ह्या एका टाकीमध्ये पाणी नाही आहे, ऑलमोस्ट खराब आहे पाणी, आणि इकडच्या ह्या टाकीमध्ये पाणी आहे. टाक्यांपासून थोडं पुढे आल्यानंतर इथे अजून एक टाका आहे. यातील पाणी खूप सुंदर आहे आणि पिण्यायोग्य पाणी आहे या टाकीमधलं. खूप छान पाण्याचा टाका आहे. या गडावरती खूप पाण्याची टाकं आहेत. जर तुम्ही आलात इथे आणि पाणी पाहिजे असेल तर बिंदासपणे या टाक्यांमधलं पाणी पिऊ शकता.
पाण्याचं टाकं बघून झालं. आता आपण वरती जिथे भगवा ध्वज आहे तिथे जाऊया. टाकेपासून वरती आलो आणि आपल्याला हा भगवा ध्वज दिसला इथे आणि त्याच्या बाजूनेच आपण आता खाली चाललोय. इथे पण एक खालच्या बाजूला पाण्याचं टाकं आहे, ते देखील आटलेलं आहे. त्याच्यात पाणी नाही आहे या टाकीमध्ये. आता आपण खालच्या बाजूला चाललोय, तिथे अजून एक पाण्याचं टाकं आहे. इथे खूप वारा आहे, त्याच्यामुळे आवाज येत नव्हता, त्याच्यामुळे मी आतल्या बाजूला आलो आहे. आता गडमाथ्यावरून मी खालच्या बाजूला आलो आहे. सो इथे पण खालच्या बाजूला आल्यानंतर 3 ते 4 पाण्याची मोठी टाकं आहेत. हे माझ्या मागे बघू शकता, हे एक मोठं पाण्याचं टाकं आहे. माझ्या मागे बघाल तर हे एक छोटं पाण्याचं टाकं आहे. पलीकडच्या बाजूला देखील पाण्याचं टाकं आहे, गैच्या बाजूला देखील पाण्याचं टाकं आहे. ते पण तुम्हाला दाखवतो. वारा प्रचंड असल्यामुळे आवाज क्लिअर येत नाही आहे. सो तुम्हाला दाखवतो ते पण पाण्याचं टाकं. वारा आहे ना, ते अजिबात आवाज येत नाही आहे. तिथे खाली तिथे पाणी पडतं, ते पण दिवस इकडे येते, एवढा वारा आहे. बघूया आता ड्रोन कसा फ्लाय करतोय. खाली बघाल तर पूर्ण दरी आहे. पाण्याचं टाकं कसं आहे, खूप भारी आहे. आणि माझ्या मागे बघाल तर ती 2 पाण्याची टाकं आहेत. हे खूप मोठं पाण्याचं टाकं आहे, जे मी आता तुम्हाला दाखवलं ते. हे 3 खांबी पाण्याचं टाकं आहे. हे त्याच्यामध्ये देखील पाणी बघा क्लीन आहे, पण खूप आतल्या बाजूला हे पाण्याचं टाकं सहसा दिसून येत नाही आहे. चला आता ही पाण्याची टाकं बघून आता आपण परत गडमाथ्याच्या दिशेने जाऊया. चलो, अजून एक पाण्याचं टाकं. ही आपण त्या साईडला बघितलं 3 खांबी पाण्याचं टाकं. त्याच्या बाजूला एक मोठं पाण्याचं टाकं आणि इथे एक हे पाण्याचं टाकं. खूप भारी आहे ती पाण्याची टाकी. भारी सुंदर नजारा दिसतोय सह्याद्रीचा. आणि हे मी दाखवतो बघा, तो गडामाथा आहे. रॉक पॅच उतरून आम्ही खाली आलो आणि खालच्या बाजूला ही पाण्याची टाकं पाहायला मिळाली. इथं पण एक टाकं आहे, पण त्याच्यामध्ये सध्या पाणी नाही. गडमाथ्याच्या दुसऱ्या टोकावर आल्यानंतर इथे हा ध्वजस्तंभ दिसतो. त्याच्या बाजूलाच हे वाड्यांचे अवशेष पाहायला मिळतात. हा चौथरा पाहायला मिळतो. हा चौथरा आहे. त्या साईडला तिकडे पाण्याच्या टाक्या आहेत. आता आपण हा संपूर्ण गड एक्सप्लोर केलेला आहे. खूप सारी पाण्याची टाकं ह्या गडावरती आहेत आणि चौथरा. चला, फक्त आपल्याला काही इथे ड्रोन फ्लाय करता येत नाही. खूप प्रचंड वारा आहे इथे. फ्लाय करत नाही आता. इथे सेटअप केला होता सगळा, पण खूपच वारा आहे. बघू शकता तुम्ही, आवाज पण येत असेल वाऱ्याचा. बघू नेक्स्ट टाईम. चलो, अशा प्रकारे आपली ही गडमाथ्याची फेरी कंप्लीट झाली. आता परत आम्ही आता डिसेंड करतोय. बघा, मी तुम्हाला पाण्याची टाकं दाखवली. 3 खांबी पाण्याचं टाकं होतं, त्यात डिसेंड करतोय. आणि परत आम्ही जिथून आलो तिथून डिसेंड नाही करत आहे. ही जी मचांग आहे
डिसेंड करताना आपल्याला सेम शिडी लागते ह्या साईडला पण. ही आता बघितले तुम्ही येल्लो कलरची, जी आपल्याला असेंड करताना पण लागली होती त्या साईडला. सो त्या शिडीने खाली उतरून आता आम्ही त्या मचांगच्या दिशेने निघालो आहे. ठीक आहे, असेंड करताना त्या साईडून करा आणि डिसेंड करताना या मचांगच्या बाजूने करा. सो तो आहे समोर सांगशे किल्ला आणि तो वरती दिसतो तो ध्वजस्तंभ आणि तो पूर्ण रॉकी पॅच उतरून आम्ही खाली आलो तिथून. तसं तिथे मचांग आहे, तिथे गेलो होतो बट ती जीर्ण झाली आहे, त्याच्यामुळे वरती जाणं काही योग्य नव्हतं. सो तिथे वरती काय आम्ही गेलो नाही आहे. मी रिटर्न आलो आहे आता पूर्ण. आता आम्ही परत गडाच्या पायथ्याशी वाटचाल करतो. आता आम्ही पूर्ण सांगशे किल्ला एक्सप्लोअर करून खाली गडाच्या पायथ्याशी आलेलो आहे. गडमाथ्याला पोचायला अर्धा तास इनफ आहे, पण गडमाथा एक्सप्लोअर करण्यासाठी तुम्हाला 1 तास पाहिजे जवळपास आणि त्याच्यानंतर असेंड करायला एक अर्धा तास. 3 तासामध्ये असेंड डिसेंट आणि संपूर्ण गड हा एक्सप्लोअर करून होतो. तर मंडळी, कशी वाटली तुम्हाला ही सांगशे किल्ल्याची भटकंती? हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, कमेंट करा आणि जास्तीत जास्त शेअर करा. आणि हो, जर तुम्ही आपल्या चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून आपल्या नवीन नवीन भटकंतीच्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला लगेचच भेटेल. सो चला तर मग पुन्हा भेटू अशाच नवीन भटकंतीच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.